त्याला थोडं ॲडजस्ट करून घ्या. शेवटी सर्व मित्रच आहेत, मित्र परिवार आहे आपला. चला सलामीची जोडी सुद्धा आलेली आहे, मुकेश आणि दिलीप. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत 3 षटक संपवण्यासाठी. 15 मिनिटाच्या वरती जर 1 मिनिट सुद्धा वरती एक्स्ट्रा गेला तर तुम्हाला एक फिल्डर 38च्या आतमध्ये वाढवावा लागेल. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही कॅप्टन्सने. वारंवार कोणतीही सूचना तुम्हाला दिली जाणार नाही. प्रत्येकाला सामना खेळायच्या आधी सर्व सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करावं अशी नम्र विनंती आहे सर्वांना. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. स्ट्राइक वरती आहे मुकेश, नॉन स्ट्राइक वरती आहे दिलीप. आणि यस, गेम इज ऑन. बॉलर आहे लाली. पहिला चेंडू फुल टॉस, बघूया कव्हरचे हसका खेळला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे. थोडीशी मिसफिल्डिंग, पण तेवढा चांगला बॅकअप आणि चांगला थ्रो. धावाचा श्री गणेशा झालेला आहे धनराज 11 या संघाचा. एका धाव्याने खातं उघडलेलं आहे. बघूया किती टार्गेट पर्यंत नेऊन पोहोचवतात फलंदाज आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी ती कव्हर मध्ये चांगला फटका सजवलेला आहे. बघूया 1 नाही 2 नाही 3 नाही 4 रनांचा चौकार. कोणत्याही प्रेक्षकाने जर बाहेर झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर 200 रुपयाचं इनाम आहे. शेरू 11 चे ओनर धवल भाई यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. बघा बॅक टू बॅक 3 फुलटॉस डिलिव्हरी टाकल्या होत्या. त्यातील एका चेंडूवरती चांगला प्रहार करून चौकार प्रदान केला होता आपल्या संघासाठी दिलीप यांनी. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या उभी केली 6. चांगलं कमबॅक केले लाली यांनी. बघा पुढचा चेंडू मुकेश यांना पुन्हा एकदा ब्लॉक ऑन डिलिव्हरी. चांगली डिलिव्हरी होती. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत लाली यांनी केलेली आहे. कमबॅक केलेला आहे चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा. बघा डगआउट सुद्धा शांत झालेला आहे. डॉट डिलिव्हरी आल्यानंतर डगआउट थोडंसं वातावरण शांत असते. चांगलं प्रोत्साहन सुद्धा करतायत आतून त्यांना आपल्या फलंदाजाला. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारचा फायदा उचलू शकले नाहीत. एक चांगली संधी होती मोठा फटका मारण्याची मुकेश यांना. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या झाली 7. स्ट्राइक वरती आहे दिलीप. शेवटचा चेंडू षटकातील आणि निर्धाव असा चेंडू. चांगला षटक हाताळलं आतापर्यंत लाली यांनी. पॉवर प्लेचं फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. रिषभ उर्फ गोलू एक चांगले ऑफ कटर गोलंदाज आहेत. विघ्नार्थाकडे सुद्धा एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज अक्षय माची आणि स्वतः आयकॉन विकी. चांगला चेंडू होता मुकेश यांना. बघूया
चांगली गोलंदाजी आतापर्यंत विघ्नहर्ता 11 या संघाकडून. पहिला षटक पॉवर प्लेचा 7 धावा खर्च झाल्या होत्या. स्ट्राईक वरती दिलीप. बघा पुढे मारला फटका, लॉंग ऑनला गेला फटका. बघूया चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगला थ्रो आणि गडी बाद. रनआउटच्या रूपामध्ये मुकेश यांनी आपलं बलिदान दिलेलं आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो श्याम, जे स्वतः आयकॉन आहेत आपल्या या संघासाठी, धनराज 11 संघासाठी. एक हाती सामना जिंकून दिला होता मागच्या मॅचमध्ये त्यांनी. शेवटच्या षटकामध्ये 16 धावा पाहिजे असताना शेवटच्या चेंडूवरती 4 धावा होत्या. तेव्हा सुद्धा एक चांगला लॉंग ऑनला एक उत्तुंग असा षटकार मारून आपल्या संघासाठी विजयाची घोडदौड सुरुवात केली होती. ते श्याम नॉन स्ट्राईक वरती आहेत. पुढचा चेंडू बघा, वाईटच्या रूपामध्ये अवांतर अशी एक धाव. थोडंसं प्रेशर आहे. बघूया, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली ऋषभ यांनी. बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक कॉल मध्ये होता. मिड विकेटला खेळला चेंडू. बघूया, एक धाव आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. पुढचा चेंडू श्याम यांना मारला फटका. बघूया लॉंग ऑनला आशिष फिल्डिंग करतायत. थोडंसं शफल झालेलं आहे पण 1 2 नाही. आणि बघा गोलंदाजांनी सुद्धा मिस्टेक केली आणि त्याचा पूर्ण फायदा दिलीप आणि श्याम या दोघांनी उचलून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि आम्ही श्री शरद राठोड यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, मंचावरती यायचं आहे. ज्याने आम्हाला आजच्या पूर्ण टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत, कृपया त्यांनी मंचावरती यायचं आहे. चांगली गोलंदाजी केली ऋषभ यांनी, बांधून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांना. बघूया पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी होती पण तेवढासा प्रॉमिसिंग शॉट नव्हता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. बघूया, नाही दुसऱ्याचा कोणताही विचार विनिमय नाही आणि षटक संपलेले आहे. दुसरं धावसंख्या झालेली आहे 15. चांगली गोलंदाजी केली आहे बघा दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे धनराज 11 या संघाला. बघूया आता उर्वरित 2 षटक बाकी आहेत. 2 षटकांसाठी अक्षय माची आणि विकी शाह हे दोन्ही हुकमी एक्के आहेत त्यांचे. चला, फिल्डिंग मध्ये जास्त वेळ वाया घालवू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून 8 सामने खेळवायचे आहेत दिवसभरात आपल्याला. आणि जर तुम्ही वेळ जास्त वाया घालवला तर तुम्हाला सुद्धा पेनलाइज केलं जाईल. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटात संपवायची आहेत, अन्यथा एक तुमचा फिल्डर 38 सर्कलमध्ये येईल. चला, तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी अक्षय माची, एक वेगवान गोलंदाज, 15 ते 20 पावलांचा रनअप, उंचपुरा गोलंदाज आहे, चांगली हाईट आहे, चांगला व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे सुद्धा. अक्षय माची सुपर बॉयज या संघाकडून वारंवार ते एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये खेळतात. एक स्ट्राईक गोलंदाज आहेत त्या संघाचे. त्यांना तुम्ही माची संघामधून पण बघू शकता. सुपर बॉयज मध्ये ते पॉवर प्लेचं षटक घालतात. आता बघूया हवेच्या एंडने आलेले आहेत. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकतात का नाही. स्ट्राईक वरती आहेत दिलीप, नॉन स्ट्राईकला आहेत श्याम गुप्ता, एक आयकॉन प्लेअर, एक मोठं नाव आहे भाईंदर पश्चिम या परिसरामध्ये.
भाईंदर बॉयज या संघाकडून वारंवार ते खेळतात. एक ऑलराऊंडर सुद्धा आहेत आणि फुलटॉस डिलिव्हरी होती. बघूया फुलटॉस डिलिव्हरी पहिल्या चेंडूत. बघूया पंचांचा काय इशारा येतो. यस, थोडस चेक करणार आहेत आपण. चला तोपर्यंत तुमची फिल्डिंग आहे तशी सेट राहू द्या. पंच चेक करत आहेत. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. चला इतर कोणी खेळाडूंनी वॉर रूम मध्ये यायचं नाहीये, सर्वांनी लांब राहायचं आहे. चांगला फटका सजवला होता दिलीप यांनी. चला षटकार आहे पंच. चांगला चेंडू नव्हता, त्याचा खरपूसाचा समाचार घेतला दिलीप यांनी. पहिल्याच चेंडूमध्ये फाईन लेगला उत्तुंग असा षटकार मारले आहे. चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन केलं होतं तिथे, पण थोडंसं पाय त्यांचा लाईनवरती होता, त्याच्यामुळे पंचांनी 6 घोषित केलेला आहे. बघूया पुढचा चेंडू. अक्षय पहिल्या चेंडूवरती मोठा हल्ला केल्याच्या नंतर बघा कमबॅक केलेला आहे. चांगली डिलिव्हरी होती. कोणत्याही प्रकारचा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नव्हता. व्यवस्थित लाईन मध्ये आले नव्हते. निर्धाव असा चेंडू. कमबॅक केलेल्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ल्यानंतर अक्षय माची यांनी नावाजले जातात त्याच गोलंदाजीसाठी. बघूया पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला चेंडू. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि आता स्ट्राईक वाले श्याम गुप्ता, एक मोठं नाव भाईंदर पश्चिमातील, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 16 धावाचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलं होतं. ते श्याम गुप्ता स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज आहे अक्षय माची. बघूया कोण हिरो बनणार. आणि राईट आर्म राऊंडचा मारा करतील श्याम यांच्यासाठी. भरपूर प्रकारचे व्हेरिएशन आहेत अक्षय माची यांच्या ताफ्यामध्ये. बघा चांगली फिल्डिंग आशिष यांनी चांगला बॅकअप केलं होतं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडंसं जजमेंट चुकलं विकी शाह यांचं. व्यवस्थित गॅदर करू शकले नाही चेंडूला. चांगला बॅकअप होता आशिष यांच्याकडून. चांगला कमबॅक केलंय अक्षय माची यांनी पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, तेवढा ताकदीने मारला फटका. बघूया चांगली फिल्डिंग, एक धाव पूर्ण. चांगली सजावट केली फिल्डिंगची. फिल्डिंगच्या रूपरेषेप्रमाणे चांगली गोलंदाजी केली अक्षय यांनी आतापर्यंत. आपल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूमध्ये मोठा षटकार आल्याच्या नंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये कमबॅक केलेला आहे. आणि शेवटचा चेंडू बघा मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी अक्षय माची यांच्या रूपाने. 3 षटकांचा सामना संपलेला आहे. 25 धावा झाल्या, 25 रन्स. चांगलं कमबॅक केलेलं आहे. स्वतः आयकॉन विकी शाह शेवटचा निर्णायक शतक घेऊन येतील. स्ट्राईक वरती आहे श्याम. आयकॉन टू आयकॉन. चला हे षटक संपल्यानंतर शेरू 11, मनीष 11 या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे.
दोन्ही संघांनी कृपया टॉस बॉक्सच्या इथे यायचं आहे. विकिशा विघ्नार्था 11 या संघाचे एक आयकॉन प्लेयर. दोन्ही खेळाडू सुद्धा भाईंदर बॉईज साठी रिप्रेझेंट करतात. बघूया पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि षटकार. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या धनराज 11 या संघाला. जेवढी स्ट्राईक श्याम यांच्याकडे राहील तेवढ्याच मोठे फटके आणि तेवढ्याच धावा जमा करू शकतात धनराज 11 या संघासाठी. श्याम बघूया पुन्हा एकदा मारण्याचा फटका, पण फटका फसलेला आहे आणि हो नाही रवी आणि विकी यांच्यामध्ये थोडीशी गफलत झाली होती, पण चांगला झेल टिपला रवी यांनी. चांगले उत्कृष्ट कीपर आहेत आणि बघा कमबॅक केलं विकी यांनी. एक तुझा एक माझा. आणि श्याम यांची जागा भरून घेण्यासाठी केतन सोलंकी दुसरं एक मोठं नाव. भले उंची कमी आहे पण कीर्ती मोठी आहे त्यांची. ते सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी नावारूपाला आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या संघासाठी चांगली खेळी केलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये रनआउटच्या रूपामध्ये बाद झाले होते. बघूया उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा करू शकतात. विकी यांनी चांगलं कमबॅक केले. पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा स्लो वन डिलिव्हरी होती आणि बघा कॅच साठी गेले होते, पण हो नाही लाली व्यवस्थित जज करू शकले नाहीत. थोडंसं अजून 2 पावलं पुढे आले असते तर झेल झाला असता. चला यात शेवटचे 3 चेंडू आहेत. शेरू 11 आणि मेंटल मनीष 11 यांना शेवटचा कॉल आहे. बघूया पुढचा चेंडू. चांगली डिलिव्हरी हाताळली. पुन्हा बघा सफल झाले आणि नाही झेल पकडू शकले नाही. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि झेल सुटला आणि 4 धावांचा तोटा हा विघ्नार्थ संघाला झाला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केले आहेत. विकी शाह यांनी चांगली गोलंदाजी होती. व्यवस्थित झेल गॅदर केला असता तर केतन हे परत तंबूमध्ये परतले असते. सौरभ सुद्धा हे चांगले फिल्डर आहेत. बघूया विकी शाह यांचा पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू. निर्धाव असा चेंडू मध्ये आहे. बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. चांगलं कमबॅक केलेलं आहे. बघा मोठ्या फटक्याच्या नंतर विकी शाह एक चांगलं कमबॅक करतात. निर्धाव असे चेंडू टाकले दोन्ही वेळेला त्यांनी. पहिल्या षटकाराच्या नंतर गडी बाद करण्यात आला होता. आता चौकाराच्या नंतर निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू आणि पुढे मारायचा फटका आणि क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. शरद राठोड यांना विनंती करतो कृपया त्यांनी टॉस का बॉस इथे यायचं आहे. त्यांच्या हाते नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला मनीष 11 आणि शेरू 11. धनराज 11 यांनी 37 धावांचा मोठा डोंगर उभा केलेला आहे. बघूया तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आहे विघ्नार्थ 11 यांच्याकडे. मागच्या सामन्यामध्ये 66 धावा उभारल्या होत्या. बघूया 37 धावा 38 रनांचा टार्गेट यशस्वीरित्या चेस करू शकतात का नाही. थैंक यू शरद राठौड़ सर यहाँ मौजूद है जो मैन ऑफ द मैच की सारी ट्रॉफीज उन्होंने इस टूर्नामेंट के लिए दिया गया है. और 2 टीमों के बीच में यहाँ टॉस चलता हुआ एक तरफ है शेरू 11 और एक तरफ नजर आ रही है हमें मनीष 11. कौन कॉल करेगा? एसएसपी 11 और भाईंदर बिग बैश लीग. गणेश बिग बैश टॉस गणेश यादव ने जीता.
गणेश पहला मैच हारे पर इस मैच में ये मैच जीतना जरूरी है, अगर यहाँ हारे तो टूर्नामेंट से बाहर, क्या फैसला रहेगा? बैटिंग करूंगा। और एक्चुअली मतलब पहले मैच में थोड़ा मेरे से ही मिस्टेक हो गया, क्योंकि मैं आइकॉन है ऐसे टीम के हिसाब से मेरे ओवर में जो रन आया उधर ही टीम पूरा बैकफुट पे चला गया और मेरा बैटिंग करना कंपलसरी था और स्टार्ट भी नहीं मिला। अगर स्टार्ट मिला रहता तो हम लोग जीत जाते थे और ये मैच हम लोग ट्राई करेंगे 100% जीतने के लिए। और जिस तरह से प्लेटफॉर्म दिया गया है नए यंगस्टर्स लोगों के लिए, और यहाँ से कुछ ना कुछ तो खिलाड़ी आपको मिलेंगे, जब गाँव टीम जब बाहर जाके खेलती है तो किस खिलाड़ियों के ऊपर नजर रहेगी आपके? नहीं, पहला तो एक्चुअली मतलब मेरा तो मोटिवेशन ये सब बच्चे लोग का यही है, तुम प्रैक्टिस करते रहो, कंटिन्यू प्रैक्टिस करते रहो और तुम्हारा गेम अच्छा ही होगा। और टूर्नामेंट रखने का वजह तो यही था, भाईंदर वेस्ट के प्लेयर लोग कहाँ ना कहाँ तो दिखने मांगते हैं। एक्चुअली मतलब हम लोग का टीम भी है भाईंदर बॉयज़ और उसमें और बहुत सारे प्लेयर नहीं मिलते, तो ये प्लेटफॉर्म से मुझे 4 5 6 7 प्लेयर अच्छे अच्छे मिल सकते हैं। आने वाले टाइम पे बहुत सारे जो अच्छे प्लेयर है वो ये टूर्नामेंट से टीम में आ सकते हैं, तो इसके लिए ये मोटिवेशन था ये टूर्नामेंट रखने का। बिल्कुल शुक्रिया गणेश यादव, एक जबरदस्त खिलाड़ी और टीम को टॉस मेरे ख्याल से जंपा भी डर रहे हैं कुछ बोलने के लिए। चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां दुर्गेश पाल भी मौजूद है यहाँ मेरे साथ। दुर्गेश पाल, कौन सी शिफ्ट है भाई? ड्यूटी पे जाओ यार, यहाँ नहीं। थँक्यू सर. सन्मान्य श्री विपुल गांधी यांचं आगमन झालेलं आहे, कृपया त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. चला फिल्डिंग सेट करायची आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे. चला तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत. पहिला बॉल पडेल ना तेव्हा चला सलामीची जोडी आलेली आहे रवी आणि सौरभ. चांगला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो रवी, चांगली फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये चांगले षटकार सुद्धा खेचले होते त्यांनी. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती. आशिष शाह आणि रवी वर्मा या दोघांनी आपल्या संघासाठी 65 धावांची चांगली उत्कृष्ट अशी खेळी केली होती. बघूया तेच रवी वर्मा स्ट्राइक वरती आहेत. सौरभ आणि गोलंदाजी करतील सुमित. अडतीस धावांचं लक्ष आहे. सुमित मितना राईट आर्म ओव्हर करतील. पंचांच्या डाव्या हाताकडून स्ट्राइक वरती सौरभ. सौरभ सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. बघूया पहिला चेंडू मारला फटका, हाफ ट्रॅकर शॉट होता. बघूया आणि यस, पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झालेत सुमित. पहिलाच धक्का, गोल्डन डकचा शिकार झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत आशिष शाह. आणि चेतन जैन यांचं सहर्ष स्वागत आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. श्री चेतन जैन कृपया तुम्ही मंचावरती यायचं आहे. बिग बॅचची सर्व कमिटी तुमची वाट बघत आहे. मागच्या सामन्याची सलामीची जी जोडी होती आता तुम्ही त्यांना मैदानात बघू शकता. आशिष शाह आणि रवी वर्मा या दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन होतं. मागच्या मॅच मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती, चांगली कॉलिंग होती, दोघांमध्ये चांगलं समन्वय होतं. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर ती लोक थोडीशी छोटीशी मीटिंग घेत होते. चेतन जैन वर्धमान मोबाईलचे ओनर सर, सहर्ष स्वागत आहे तुमचं. कृपया स्थानापन्न व्हायचं आहे तुम्ही.
वर्धमान मोबाईल यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं इनाम आलेलं आहे. पूर्ण टुर्नामेंट मध्ये सलग 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही खेळाडूने हॅट्रिक विकेट घेतल्यावर 1000 रुपये वर्धमान मोबाईल यांच्याकडून. बघूया पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद करण्यात आला होता. चांगली गोलंदाजी सुमित. स्ट्राईक वर अशी हलक्या हाताने खेळला चेंडू बघा चांगली डिलिव्हरी होती आणि यस रनआउटच्या रूपामध्ये रवी. एक मोठा अपघात झाला आणि रवी यांना परतावं लागलं. आता बघूया त्यांची जागा भरून घेण्यासाठी अक्षय माची. एक गोलंदाजी तर उजव्या हाताने करतात आणि फलंदाजी हे डाव्या हाताने करतात. थोडेसे नाराज आहे स्वतःवरती. चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात रवी. पण एकही चेंडू फेस न करता रनआउटच्या रूपामध्ये बाद झालेले आहेत. बॅक टू बॅक विकेट गेलेले आहेत. थोडंसं बॅकफूटवरती आलेलं आहे विघ्नहर्ता 11 हा संघ. लॉंग ऑनला मारला फटका. थोडीशी फिल्डिंग मध्ये हलगर्जीपणा झाला आणि आशिष आणि अक्षय माची यांनी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 विकेट पडल्यानंतर आता कुठे संघाचा श्रीगणेशा झालेला आहे. बघूया डावखुरा फलंदाज अक्षय माची वर्षात नितीन सुमित मितना आणि आणखी एक गडी बाद. 3 धावा आणि 3 विकेट. भागाचा संघ आहे ज्याने 66 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. पण तो संघ आता कुठेतरी थोडा बॅकफूट वरती आहे. धावसंख्या छोटी आहे पण त्या छोट्या धावसंख्येचं आव्हान भरपूर मोठं आहे. आणि स्वतः आयकॉन विकी शाह आपल्या संघासाठी तारणहार म्हणून भूमिकेत आता क्रीज वरती आलेले आहेत. बघूया आशिष शाह आणि विकी शाह. गोलंदाज आहेत सुमित. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू हाताळले त्याने 3 गडी बाद करण्यात त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये एवढे मोठे धक्के दिलेले त्यांनी. ते सुद्धा चांगले फलंदाज सौरभ रवी आणि अक्षय माची. आतापर्यंत सर्वात चांगलं षटक पॉवर प्लेचं कोणी हाताळलं असेल तर सुमित मितना यांनी. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला चेंडू बघा. थोडंसं दडपण आहे फलंदाजांवरती सुद्धा. कोणतेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही. आता त्यांना सुद्धा माहिती आहे की बॅक टू बॅक विकेट गेलेले आहेत. त्याच्यामुळे हे षटक सांभाळून खेळणं भाग आहे. आणि त्यांचेच मोठे बंधू निमेश मितना तुम्ही त्यांना बघत असाल आत्ता बाउंड्रीच्या बाहेर आहेत. ते सुद्धा चीअर करत आपल्या बंधुराजांसाठी. मोठे भाऊ आहेत का? मी लहानच बंधू बोललो. व्यवस्थित तुम्ही ऐकलं नाही निमेश. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया आशिष यांनी कव्हर्स मध्ये मारला फटका. चांगला फटका बघा. 1 टप्पा 2 टप्पा आणि तेवढी चांगली फिल्डिंग पण चेंडू काही रोखू शकले नाही. 4 धावा.
कृपया तुम्ही मंचावरती यायचं आहे. सहर्ष स्वागत आहे तुमचं सुद्धा. 8 धावा झालेल्या आहेत. चांगलं षटक हाताळले आतापर्यंत. वेलकम सर. कृपया मंचावरती यायचं आहे. तुमचे सहकारी मित्र चेतनभाई सुद्धा बसलेले आहेत. अमित भाई आज वेळेत वेळ काढून आले आहेत. खरंच धन्यवाद तुमचं सर. चांगली गोलंदाजी केली सुमित यांनी. 3 गडी मोठे गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि गोलंदाज आहेत राजेश गुप्ता, ज्यांच्यातर्फे या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल प्रदान केलेली आहे. आणि आशिष शाह यांच्यासाठी एक प्राइज आलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर चेतन जैन वर्धमान मोबाईलचे ओनर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया स्ट्राईक वर आहेत विक्की शाह, एक आयकॉन प्लेअर आहेत जे भाईंदर बॉयज या संघाला सुद्धा रिप्रेझेंट करतात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सुद्धा खेळतात. एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये. स्वतः कॅप्टन सुद्धा होते एके वेळी. चला वेळ कमी आहे. जेवढा वेळ तुम्ही वाया घालवाल त्याच्यानंतर तुम्हाला पेनल्टी सुद्धा लागेल, नाहीतर एक प्लेअर आतमध्ये येईल. शेवटची 6.5 मिनिटं बाकी आहेत तुमची. आणि बघा स्विचचा फटका होता पण फटका फसलेला आहे. निर्धाव असा चेंडू. शेवटच्या 6.5 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायचे आहेत, अन्यथा तुमचा एक प्लेअर 30 यार्ड मध्ये आतमध्ये येईल. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न. स्विच हिट मुळे नाही, दोन्ही बाजू ओपन होतात. तुम्ही स्विच हिट केला, तुम्ही राईटी आणि लेफ्टी दोन्ही वाईड ओपन होतील. पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. जो हवेचा झोन आहे तो चूज करून त्या साईडला फटका मारण्याचा पूर्ण प्रयत्न आहे विकी शाह यांचा. बघूया चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा फटका. फटका चांगला होता आणि तेवढाच यशस्वी सुद्धा. चौकार. दोन चेंडूचा प्रयत्न फसला पण तिसरा चेंडूचा प्रयत्न यशस्वीरित्या पार झालेला आहे. चांगली गोलंदाजी आहे. बघूया 2 चेंडू 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले. पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. सक्सेसफुल सिक्सर. चला थोडा चेंडू परत आतमध्ये द्यायचा. जुना चेंडू कोणता असेल तर थोडा वेळ वाचवायचा आहे. थँक्यू डीजे. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव गेल्याच्या नंतर बॅक टू बॅक एक चौकार आणि एक षटकार खेचलेला आहे विकी शाह यांच्या बॅटमधून. 4 चेंडू त्यांनी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये अपयश प्राप्त झालं होतं. नंतरच्या दोन्ही चेंडूमध्ये यशस्वीरित्या चांगले मोठे फटके मारले आहेत. बघा थोडा फिल्डिंगमध्ये आता बदलाव केलेला आहे. बघूया आता कोणत्या प्रकारचा यस अंपायर मॅच बॉल आलेला आहे. तुम्ही आमचे पंच बघू शकता. मॉन्टे गुडेकर एक मोठं नाव आणि त्यांच्या सोबत आहेत राकेश म्हात्रे, उत्तम परिसरातले आहेत ते. बघूया राजेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न पण प्रयत्न यशस्वीरित्या पार नाही झाला. फटका फसलेला होता. चांगली गोलंदाजी आहे. चांगलं कमबॅक केले 2 मोठ्या फटक्यांच्या नंतर. यस बिपिन भाई तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तुम्ही स्वतः स्थानापन्न व्हायचं आहे पंचावरती. तुमचे सहकारी मित्र चेतन जैन. आणि बघा चांगली गोलंदाजी 2 मोठ्या फटक्यांच्या नंतर कमबॅक केलेला आहे. 11 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राजेश यांच्याकडून. धाव संख्या झाले 19. उर्वरित 2 षटकामध्ये 19 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 19 धावा.
चला आपल्याकडे वेळ कमी आहे. उर्वरित 3 मिनिटांमध्ये हे जर षटक संपला नाही, 19 रन, 12 बॉल 19 रन, शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये जर तुमचं षटक संपलं नाही तर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्डमध्ये ठेवायला लागेल. याची नोंद घ्यायची आहे धनराज 11 या संघाने. आणि गोलंदाजीसाठी आलेत केतन सोलंकी. 7 ते 8 पावलांचं रनअप आहे त्यांचं. चांगल्या हायाम ॲक्शन आहे. ह्याच्यानंतरचा सामना होणार आहे मनीष 11 आणि शेरू 11. मनीष 11 या संघाला विनंती आहे, जसा सामना संपेल तरी तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आणि फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. आपले खेळाडू कुठेही थोड्या अंतरावरती लांब असतील तर सर्वांना एकत्र करायचं आहे. चला पहिला चेंडू केतन यांचा मुंबई एंड कडून. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत धनराज 11 या संघाने. भले धावसंख्या लहान आहे पण आम्ही ती धावसंख्या डिफेंड करू शकतो असं यशस्वीरित्या त्यांच्या गोलंदाजीने आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे. पुढचा चेंडू बघा, फुलटॉस दिली होती लॉंग ऑनचा प्लेअर सुमित. बघा उत्कृष्ट झेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्याच्या नंतर तेवढीच चांगली आणि देखणा झेल सुमित यांच्यातर्फे. चला प्लेयर लवकर पाठवायचा आहे. विघ्नार्थ 11 तुम्ही सुद्धा वेळ वाया घालवू नका आणि त्यांची जागा भरून घेण्यासाठी ते लाली. आणि लाली यांच्या साठी सुद्धा एक इनाम आलेला आहे चेतन जैन यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 6 मारले तर 500 रुपयाचं इनाम चेतन जैन यांना. चला थोडं लवकर जायचं आहे, स्पीडअप. आपल्याकडे वेळ कमी आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 19 धावा पाहिजेत. 11 चेंडू आणि 19 धावा. सॉरी 10 चेंडू. बघूया थोडासा संघ बॅकफुटला गेलेला आहे. चला लवकर करायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि बघा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. तेवढंच उत्कृष्ट झेल लॉंग ऑफच्या दिशेने. गडीबाद लाली यांच्या रूपामध्ये गोल्डन डकचा शिकार झालेले आहेत. साठी जात आहेत आकाश. एकोणीस धाव संख्येवरती आतापर्यंत वर्धमान 11 विघ्नार्थ 11 या संघाच्या 5 गडी बाद झालेले आहेत. कुठेतरी संघ भरपूर बॅकफूट वरती आहे. उर्वरित 9 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजेत. आणि तुम्ही बघू शकता आशिष शाह अजून क्रीज वरती आहेत. बघूया पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. कॅचचा अपील, पण कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही गोलंदाजामध्ये आणि कोणत्याही प्रकारचा दबाव सुद्धा नाही पंचांवरती. एक उत्कृष्ट पंच आहेत असे मॉन्टी गुडेकर. चांगली गोलंदाजी केतन यांच्या मार्फत पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. कोणत्याही प्रकारची धाव दिलेली नाही आहे. बघूया आतापर्यंत पहिलं मेडल ओव्हर येऊ शकतं का. शेवटचा चेंडू 7 धावा आणि 7 चेंडू आणि 19 धावा. आणि बघा कव्हर्स मध्ये चांगला फटका. 1 धाव पूर्ण केली. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का, हो नाही. आणि
थ्रो थोडा चुकीचा होता आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत. षटक संपलेलं तिसरं. आलेलं आहे ते नंतर येऊन त्यांनी घेऊन जायचं आहे आणि न नेल्यास ते जमा होऊन जाईल. चला आपण वेळेत आहात म्हणजे वेळ वाया घालवू नये. थोडं लवकर करायचं आहे. अजून आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत आणि शेवटचा निर्णायक षटक श्याम गुप्ता. 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस आहे. मागच्या सामन्यामध्ये 16 धावा जिंकण्यासाठी पाहिजे होत्या तेव्हा श्याम गुप्ताने तो करिश्मा करून दाखवला होता. आज ते श्याम गुप्ता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. स्ट्राईक वरती आहेत आशिष. बघूया आता श्याम हे धावा रोखू शकतात का. ज्या धावा त्यांनी चेस केल्या होत्या त्याच त्यांना धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला चेंडू आणि अवांतर असा एक धाव. 16 धावा 6-16. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 7 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे होत्या. बघूया तसाच सामना पुन्हा रंगू शकतो का. आशिष शाह वर्सेस श्याम गुप्ता. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. बघा आणि अजून एक अवांतराची रूप आता वाईट चर्पामध्ये अवांतराची धाव. थोडंसं फिल्डिंग मध्ये सुद्धा चेंजेस. लॉंग ऑफ चा फिल्डर आता कव्हर्स मध्ये सजवलेला आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ वाया घालवू नका. चला श्याम गुप्ता तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. लवकर करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी अन्यथा तुमचा एक प्लेअर आतमध्ये घेण्यात येईल. स्वतः पंच सुद्धा तुम्हाला डायरेक्ट दंडित करू शकतात. एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. पंचांना ती मुभा आहे. आणि बघा उंच असा मारला फटका. षटकार. बघा जो खेमा शांत होता त्याच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आलेलं आहे. आता कुठून तरी डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येत आहे आणि कुठेतरी धनराज 11 चा संघ थोडा बॅकफूट वरती आलेला आहे. 2 वाईट आणि 1 षटकार. अजून 1 षटकार आल्याच्या नंतर आशिष यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चेतन जैन यांच्याकडून. बघूया बॅक टू बॅक 2 षटकार मारतात का. बघूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा हलक्यात हाताने खेळला चेंडू. 1 धाव कंप्लीट केलेले आहे. बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात का. हो नाही हो नाही. आशिष यांना दुसरा धाव पाहिजे होती. थोडंसं लेट झाल्यामुळे 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. धाव संख्या आतापर्यंत पोहोचलेली आहे 30 धाव्यावरती. आठ धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 4 चेंडू आणि 8 धावा. बघूया फुलटॉस दिली होती. उचलून मारला फटका. फटका फसलेला आहे आणि झेलच्या रूपामध्ये गडी बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक केलेला आहे. षटकाराच्या नंतर सुद्धा थोडस प्रेशर मध्ये आहेत. बघूया आशिष शाह सांगत आहेत की तुम्ही मला स्ट्राईक द्यायला पाहिजे होती पण स्ट्राईक भेटू शकली नाही. आशिष शाह सध्या अजून नॉन स्ट्राईक वरती आहेत. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 8 धावा आणि ज्या खेळाडूने षटकार ठोकला होता तोच खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक वरती आहे. बघूया स्ट्राईक त्यांना भेटू शकते का नाही. कोणती रणनीती आखली जाईल. काय नाव आहे त्याचे. इसका नाम क्या है जितने का.
बघूया पुढचा चेंडू 3 धावा सर 3 चेंडू 8 धावा आणि बघा जितू याने स्ट्राईक रोटेट करून आशिष यांना स्ट्राईक वरती आणलेले आहे. उर्वरित 2 चेंडू आणि 7 धावा. सामना अजून सुद्धा दोन्ही बाजूला आहे. हा चेंडू निर्णायक असेल या सामन्यासाठी. श्याम वर्सेस आशिष शाह. बघूया 2 चेंडू आणि 7 धावा. आणि पहिल्या चेंडू बघा निर्धाव असा चेंडू. मुकेश तुम्ही एसटीच्या मागे बघू शकता. एक मुकेश मोठं नाव. पूर्णपणे स्टंपपर्यंत धावत गेलो ते चेंडू घेऊन. शेवटचा चेंडू आहे. 7 धावा पाहिजेत. आणि लोंढेने बघा मारला फटका षटकार पण भरपूर उशिरा आलेला आहे. चांगली गोलंदाजी श्याम यांनी पण तेवढी चांगली फलंदाजी आशिष शाह यांची. ज्या खेळाडूने झेल पकडला असेल त्या कृपया प्रेक्षकांनी मंचावरती यायचं आहे. धवल भाई यांच्याकडून त्यांना सन्मानित केलं जाईल. चला मनीष 11 आपला पूर्ण संघ घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि फिल्डिंग सेट करायची आहे. कोणताही वेळ वाया घालवू नका.